नमस्कार. भारतातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 1 डिसेंबरपासून अत्यंत मोठे, महत्त्वाचे आणि आनंदी 10 निर्णय लागू करण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांनी हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. तुमच्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदी 10 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक सुद्धा नक्की करा. आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबरपासून भारतामधील 80 करोड रेशनधारकांना लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे भारताची लोकसंख्या 130 करोडपेक्षा जास्त आहे, तर त्याच्यामधील 80 करोड नागरिक हे रेशनधारक आहेत आणि ज्या नागरिकांचे उत्पन्न कमी असेल असे 80 करोड रेशनधारकांना आतापासून रेशन कार्डवरती 10 आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहेत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असेल अशाच नागरिकांना हे 10 नवीन नियम लागू होणार आहेत. परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना हे नियम लागू होणार नाही. तर त्यांच्यामुळे तुमच्याकडे या 2 रेशन कार्डपैकी एक जरी रेशन कार्ड असेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबरपासून रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू केलेले आहेत. बघा, जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला हे पैसे 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. संपूर्ण भारतामध्ये 80 करोड इतके रेशनधारक आहेत, परंतु त्याच्यामधील 20% नागरिकांना धान्य मिळत नाही. जर तुम्हाला धान्य मिळत नसेल किंवा धान्य मिळत असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. जर तुम्हाला धान्य मिळत नसेल तर तुम्हाला ते रेशनधारकांना आणि त्याच नागरिकांना हे पैसे सुरू करण्यात येणार आहेत. बघा, ज्या नागरिकांना धान्य मिळत असेल तर तुम्हाला धान्यामध्ये बदल केला जाणार आहे, परंतु ज्यांना धान्यच मिळत नाही तर अशा रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुरू करण्यात येणार आहेत आणि त्या पैशामधून तुम्ही धान्यसुद्धा खरेदी करायचं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता रेशन कार्डवरती 1 डिसेंबरपासून जो दुसरा नियम लागू करण्यात येणार आहे तर तो म्हणजे पिवळे रेशनधारकांना तांदूळ आतापासून मिळणार नाहीत. तर बघा, वर्षानुवर्ष सुरू असणारे तांदूळ शासनाने का बंद केलेले आहेत आणि तिथून पुढे काय वस्तू सुरू केलेल्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत. बघा, भारतामधील सर्वात कमी उत्पन्न असणारे म्हणजे ज्या नागरिकांचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असणारे असे नागरिक म्हणजे पिवळे रेशनधारक. अशा सर्व नागरिकांना शासनाकडून तांदूळ बंद करण्यात आलेले आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाने तांदूळ बंद केले, परंतु तुमच्यासाठी अत्यंत मोठे अशा पद्धतीने जीवनावश्यक वस्तू 9 सुरू करण्यात येणार आहेत. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाने तांदूळ कोणत्या विचाराने बंद केलेले असतील तर त्याचं कारण आलेलं नाही, परंतु शासनाने जीवनावश्यक अशा 9 गोष्टीसुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. आता या 9 गोष्टी तुम्हाला 1 डिसेंबरपासून मिळणार आहे. आता याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तर तुम्हाला यामध्ये गहू मिळणार आहे, साखर मिळणार आहे, तेल मिळणार आहे, हरभरा, विविध प्रकारचे मसाले मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही KYC करणं गरजेचं आहे. परंतु 10 निर्णय अत्यंत काळजीपूर्वक ऐका. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि लगेच लाईक करून ठेवा. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबरपासून जो रेशन कार्डवरती तिसरा नियम लागू होणार आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांनी KYC केलेले आहे त्याच नागरिकांना इथून पुढे रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे. ज्या 9 वस्तू सुरू झालेल्या आहेत तर त्या 9 वस्तू त्यांना दिल्या जाणार आहेत. बघा, रेशन कार्डवरती ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्या महत्त्वपूर्ण ऐकणं गरजेचं आहे. ज्या नागरिकांनी आपली KYC केलेली असेल तर त्यांना इथून पुढे रेशन कार्डवरती रेशन धान्य दिले जाईल, परंतु ज्यांनी KYC केलेले नसेल त्यांनी घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन आपल्या गावामधील रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि सोबतच त्या सर्व सदस्यांना घेऊन जायचं आहे. आता एक कुटुंब प्रमुखाचे काम आहे. तुमच्या घरामध्ये जो कुटुंब प्रमुख असेल तर त्या कुटुंब प्रमुखाने घरामधील जेवढे पण सदस्य असतील तर त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि त्यांना सोबत घेऊन स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन आपली KYC करायची आहे. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत, निर्णय आहेत, त्याच्यामुळे हे अपडेट पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्याच पुढची जी चौथी अपडेट आहे, चौथा निर्णय आहे. आता हा चौथा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, ज्यांना रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा
सांगितलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधील नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये काही भागांमध्ये पिवळे आणि केसरी रेशनधारकांना रेशन दुकानदार धान्य देत नाही। बघा, तुमच्या भागांमध्ये जर अशी सिच्युएशन असेल, अशी परिस्थिती असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तर आपले रेशन कार्ड आणि आपला उत्पन्नाचा दाखला जो 50,000 रुपयांपेक्षा कमीचा असेल तर तो घेऊन तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये जायचं आहे आणि आपली तिथं नोंद करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य दिलं जाणार आहे। अन्यथा तुमचे उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य दिलं जाणार नाही। सरासरी केसरी रेशनधारकांना 90% जागांवरती धान्य देत नाही, तर त्यांना शासनाने पैसे सुद्धा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याचं सांगितलेलं आहे। परंतु हे पैसे कुठे मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबर पासून रेशन कार्डवरती जो 5वा निर्णय घेण्यात आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, 1 डिसेंबर पासून रेशन कार्ड ऑनलाईन होणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे जे कागदी रेशन कार्ड असतं ते तर राहीलच, परंतु ऑनलाईन सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये रेशन कार्ड दिसणार आहे। त्याच्या आधारावरती धान्य सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। बघा, भारतामधील सर्व नागरिकांसाठी शासनाने रेशन कार्ड ऑनलाईन केलेलं आहे। आता ऑनलाईन का केलेलं आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता सर्व डिजिटल झालेलं आहे, त्यामुळे रेशन कार्ड सुद्धा डिजिटल होणं गरजेचं होतं। त्यामुळे तुमचा जो हक्काचा लाभ आहे, बघा रेशन कार्ड ऑनलाईन झाल्याचे फायदे अत्यंत महत्त्वाचे असतात। बघा, तुमचा जो हक्काचा लाभ असतो, तुम्हाला वरून किती रेशन धान्य येतं, सोबतच किती पैसे येतात, सोबतच किती मिळतात, त्याविषयी सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला घरच्या घरी आपल्या मोबाईलवरती सुद्धा बघता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जो ॲप आहे मेरा रेशन 2.0 हा गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला ॲप आहे, तर तो डाउनलोड करायचा आहे। परंतु या अगोदर तुमची KYC झालेली असावी आणि आपले रेशन कार्ड हे आपल्या आधार कार्डशी लिंक असले पाहिजे, तरच तुम्हाला त्या ॲपमध्ये आपले रेशन कार्ड दिसणार आहे। आता याच्यामध्ये कुटुंब प्रमुख असतील किंवा सदस्य असतील तर त्यांची नावे टाकून सुद्धा तो ॲप सुरू होणार आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी, सर्व रेशनधारकांनी या नियमामध्ये बसायचं आहे आणि हे नियम सुद्धा पाळायचे आहेत। बघा, 1 डिसेंबर पासून जो 6वा निर्णय लागू करण्यात येणार आहे तो सुद्धा अत्यंत आहे। बघा, पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशनधारकांना शासनाकडून मोफत 3 गॅस सुरू झालेले आहेत। जर तुम्ही याच्यासाठी अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा याच्यासाठी अर्ज करायचा आहे। जे नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्या नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील। सोबतच 1 डिसेंबर पासून जो 7वा निर्णय लागू करण्यात येणार आहे तो रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, रेशनधारकांना ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असन अशा रेशनधारकांना शासनाकडून 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा फ्रीमध्ये दिला जाणार आहे। बघा, 1 डिसेंबर पासून महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत। यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत शासनाकडून मोफत उपचार दिला जाणार आहे। आता या आयुष्यमान कार्डचे दवाखाने सुद्धा आहेत, ते सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत। आता त्याच्याच पुढे बघू शकता 1 डिसेंबर पासून रेशन कार्डवरती जो 8वा आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, भारतामधील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना शासनाकडून मोफत शिलाई मशीन सोबतच मोफत पिठाची गिरण योजना सुद्धा देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल, तुमच्या घरामध्ये कोण जर महिला शिवणकाम करत असेल किंवा उद्योगधंदा करण्यासाठी इच्छुक असेल तर पिठाची गिरण आणि शिलाई मशीन या योजनेचा अर्ज सुद्धा करायचा आहे। ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तिथून तुम्हाला मी लिंक देतो, त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज सुद्धा भरू शकणार आहात। त्याच्याच पुढे 1 डिसेंबर पासून जो 9वा निर्णय लागू करण्यात येणार आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता याच्यामध्ये बघू शकता जो 9वा नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। रेशनधारकांना KYC करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवण्यात आलेली आहे। ज्या नागरिकांनी KYC केलेली नसेल तर तुम्हाला अजून 1 महिना पूर्णपणे देण्यात आलेला आहे। काही नागरिकांचे ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांचे बोटाचे ठसे उमटत नव्हते, त्याच्यामुळे केंद्र सरकारने अजून 1 महिना वाढवून दिलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्णपणे KYC करणं गरजेचं आहे। सोबतच आता शेवटचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे
तो सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। त्याच्याच पुढे बघू शकता जो 10वा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदी निर्णय आहे तो म्हणजे रेशनधारकांच्या मुलांना फ्रीमध्ये शिक्षण दिलं जाणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल आणि तुमच्याकडे हे जर रेशन कार्ड असेल तर तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत दिली जाणार आहे, सोबतच नोकरीमध्ये सुद्धा सवलत दिली जाणार आहे। म्हणजेच रेशन कार्ड हे एक आपला उत्पन्नाचा दाखलाच असतो आणि आपले उत्पन्न रेशन कार्डच्या आधारावरतीच ठरवले जाते। त्यामुळे आपले रेशन कार्ड आपणच सुरक्षित ठेवले पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या मुलांना सोबतच आपल्याला सुद्धा त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून त्या रेशन कार्डला अपडेट करणं आणि त्या आधार कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे। म्हणजेच भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि कोणतीही समस्या सुद्धा निर्माण होणार नाही। आपले रेशन कार्ड सुरळीतपणे अगदी सुरू राहू शकते आणि वर्षानुवर्ष आपण त्याच्यावरती धान्य घेऊ शकतो। जर मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।